नमस्कार मित्रांनो, तर आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2025च्या दिनांकामध्ये बदल करण्यात आलेला आहे. त्याबद्दल आपण आज माहिती बघणार आहोत. तर मित्रांनो, आपण बघू शकता की दिनांक 26 सप्टेंबर 2025 रोजीचे हे शुद्धीपत्रक आहे. यामध्ये असं सांगितलेलं आहे की महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून उपरोक्त जाहिरात ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली होती 18 मार्च 2025 रोजी महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2025ची. तर ही प्रसिद्ध करण्यात येऊन प्रस्तुत परीक्षा ही केव्हा घेण्यात येणार होती? 28 सप्टेंबर 2025 रोजी 37 जिल्ह्यातील केंद्रावरील 524 उपकेंद्रावर घेण्यात येणार होती. तथापि राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये निर्माण झालेल्या पूरस्थितीमुळे अनेक जिल्ह्यातील विविध गावांचा तालुक्यांचा एकमेकाशी संपर्क तुटलेला आहे. तसेच राज्यातील हवामान खात्याने पुढील काही दिवसात अतिवृष्टीचा इशारा दिलेला असल्या कारणाने परीक्षेपासून वंचित राहू नये यासाठी शासनाने हा निर्णय घेण्यात आलेला आहे. तर यामध्ये असं सांगितलेलं आहे की सदर निर्णयानुसार महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2025 ही 28 सप्टेंबर 2025 रोजी घेण्यात येणार होती. परंतु यामध्ये सुधारणा करून आता ही एक्झाम केव्हा घेण्यात येणार आहे? तर दिनांक 9 नोव्हेंबर 2025 रोजी घेण्यात येणार आहे. त्यानंतर 9 नोव्हेंबर 2025 रोजी कोणती परीक्षा घेण्यात येणार होती की पूर्वनियोजित होती? महाराष्ट्र गट ब अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा. परंतु आता त्यामध्ये सुद्धा बदल करण्यात आलेला आहे आणि तो जो बदल शुद्धीपत्रकाद्वारे स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येईल. गट ब ची जी अराजपत्रित परीक्षा आहे ग्रुप बी ची, ती 9 नोव्हेंबर 2025 रोजी होती. परंतु आता ती परीक्षा वेगळ्या तारखेला घेण्यात येणार आहे. त्याचे वेगळं शुद्धीपत्रक प्रसिद्ध करण्यात येईल. तर आता महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा ही केव्हा होणार आहे? तर ही होणार आहे दिनांक 9 नोव्हेंबर 2025 रोजी. तर सगळ्यांनी लक्षात ठेवा व त्यानुसार अभ्यास करा. सगळ्यांना बेस्ट ऑफ लक. धन्यवाद. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.